राजकारणात जसं दिसतं तसं नसतं असं आपण अनेकदा ऐकत आलोय। तसंच चित्र पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये पाहायला सुद्धा मिळतंय। कारण ज्या पद्धतीने वारंवार आपण बातम्या किंवा चर्चा ऐकतोय की अमोल बालवडकर यांच्यावर भाजपने अन्याय केला किंवा भाजपने त्यांचं तिकीट नाकारून चूक केली किंवा अमोल बालवडकर हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि बरंच काही। पण खरंच बालवडकरांवर अन्याय झालाय का हो? की त्यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय आणि आता स्वतःच्या चुकीचं खापर ते भाजपवर फोडतायत। आणि ज्या पद्धतीने ते मीडिया समोर आणि आपल्या भाषणातून स्वतःच बोलून दाखवतायत की भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो वगैरे, तसं खरंच होतं की ते फक्त आता विक्टिम कार्ड खेळतायत? या सगळ्याबद्दल आजच्या टॉकिंग पॉइंट मधून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। खरं तर भाजपबद्दल आपण कायमच ऐकत आलोय की भाजप हा असा पक्ष आहे जिथे कार्यकर्ता घडतो। तळागाळातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला अगदी संघाच्या शाखेपासून ते संसदेपर्यंतचा प्रवास करणं भाजपच्या माध्यमातून शक्य आहे। फक्त या पक्षात तेवढी मोठी जबाबदारी, संधी किंवा ते शिखर गाठण्यासाठी लागतो तो फक्त आणि फक्त संयम। आपण जर का भाजपचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर कोणतीही बंडखोरी न करता अनेक वर्ष फक्त आणि फक्त संयम ठेवून पक्षासोबत एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाने दीर्घकालीन नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे। तशी अनेक उदाहरणं सुद्धा देता येतील जी पुणे शहरातलीच आहेत। यामध्ये प्रकाश जावडेकर, मुरलीधर मोहोळ, विजय काळे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर अशी एक ना अनेक नावं देता येतील। महापालिकेसारखी अगदी स्थानिक पातळीवर होणारी निवडणूक लक्षात घेता आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, म्हणून अमोल बालवडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी, शेवटच्या मिनिटाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यानंतर बालवडकरांनी पुण्यातील वॉर्ड क्रमांक 9 म्हणजेच बाणेर, पाषाण, सूस मधून उमेदवारी घेतली। पण त्यानंतर सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली आणि उमेदवारी नाकारून भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यावर म्हणजे त्यांच्यावर अन्याय केलाय। खरं तर बालवडकरांना भाजपकडून महापालिकेसाठी हमखास तिकीट हवं होतंच आणि महापालिका निवडून आल्यानंतर भाजपच्या माध्यमातून पुण्याचा महापौरही त्यांना व्हायचं होतं आणि ते शक्य झालं नाही तर स्थायी समितीचं अध्यक्षपदही हवं होतं। ते या सगळ्यावर स्वतःचा हक्क सांगू पाहत होते, पण आपला हक्क डावलला गेला आणि भाजपने आपल्याऐवजी लहू बालवडकर या सामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला तिकीट दिलं। याचा अमोल बालवडकरांच्या मनात राग आहे असं बोललं जातंय। आपण जरा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काय काय घडलं याचा घटनाक्रम पाहिला तर भाजपने आपलं तिकीट कापलं आहे हे समजल्याबरोबरच अमोल बालवडकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्या पक्षातून भाजपच्याच विरोधात उमेदवारी मिळवली। यानंतर भाजपला सामान्य कार्यकर्त्याची ताकद काय असते ते दाखवून देणार अशी काही वक्तव्य बालवडकरांनी सुद्धा केली। यावरून एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे हीच बालवडकरांची पक्षनिष्ठा होती का? आता अमोल बालवडकर यांची तक्रार काय होती तर अर्ज भरायची मुदत 3 वाजता संपत असताना तासाभरापूर्वी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पक्षाचा निर्णय सांगितला, जो की पक्षाकडून बालवडकर यांचं तिकीट नाकारण्यात आले। आता बालवडकर हे जर भाजपचे पक्के कार्यकर्ते असते तर ते पक्षाकडून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत नक्कीच पास झाले असते, कारण पक्षाला बालवडकरांची खरंच उमेदवारी नाकारायची असती तर ते अर्ज भरायला सुमारे 1.5 तास बाकी असताना सांगितलंच नसतं। या उलट पक्षाकडून त्यांना 3 वाजेपर्यंत प्रतीक्षेतच ठेवलं गेलं असतं आणि त्यांच्यासमोर असलेले सगळेच पर्याय संपवले असते। त्यामुळे जर विचार केला तर लक्षात येतं की तासभर बाकी असताना तिकीट कापल्याचं सांगणं ही बालवडकरांची पक्षांतर्गत राजकीय परीक्षा होती। पक्षाच्या या निर्णयानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल किंवा ते काय निर्णय घेणार याची पक्षाकडून चाचपणी सुरू होती। या परीक्षेवरून त्यांची पक्षावर किती निष्ठा आहे किंवा ते खरंच एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत का हे कळणार होतं असं सांगितलं जातंय। पण या परीक्षेत ते सपशेल फेल झालेत अशी राजकीय वर्तुळात तरी चर्चा आहे, कारण ते खरंच भाजपचे सच्चे कार्यकर्ते असते आणि एकनिष्ठ असते तर पक्षाने तिकीट कापल्यावर नाराज झाले असते, पण संयमही राखला असता, जसा इतर कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर वेळ आल्यावर राखला तसाच। जर बालवडकर हे स्वतः म्हणून घेतात त्याप्रमाणे एकनिष्ठ भाजप कार्यकर्ते असते
तर आता दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढणं तर लांबच, पण त्यांनी कोणत्याही माध्यमांसमोर पक्षविरोधी तक्रार सुद्धा केली नसती. गेल्या काही वर्षातली उदाहरणं पाहिली तर 2014 साली मार्च महिन्यात राज्यसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांचं पक्षाने तिकीट कापलं आणि राजकीय समीकरणासाठी दलित नेते रामदास आठवले यांना ते तिकीट दिलं. पण जावडेकर हे शांत राहिले आणि ताबडतोब लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी पुढच्या कामाला लागले. त्याप्रमाणे 2019 साली भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांचीही तिकीटं कापली, पण दोघांनीही पक्षाचा निर्णय स्वीकारला आणि कोणतीही तक्रार केली नाही. त्याच वर्षी म्हणजे 2019 साली पुण्यात लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी तत्कालीन मंत्री गिरीश बापट यांना तिकीट देण्यात आलं. तेव्हाही शिरोळेंनी कोणतीही तक्रार न करता गिरीश बापट यांचा प्रचार केला. या सगळ्यातून काय स्पष्ट होतं तर भाजपची संस्कृती ज्यांच्या अंगी रुजली आहे ते कार्यकर्ते पक्षाचा कोणताही निर्णय स्वीकारायला तयार होतात. आता या सगळ्यातून काय स्पष्ट होतं तर भाजपची संस्कृती ज्यांच्या अंगी रुजली आहे ते कार्यकर्ते पक्षाचा कोणताही निर्णय स्वीकारायला तयार होतात. वर सांगितलेल्या उदाहरणांमधील प्रत्येक व्यक्तीचा पुढे पक्षाने वेगवेगळ्या प्रकारे आदर आणि सन्मानही केला. जसं की चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि आता महसूल मंत्री सुद्धा आहेत, तर विनोद तावडे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी पार पाडतायत. प्रकाश जावडेकर यांचं 2014 साली मार्च महिन्यात तिकीट कापण्यात आलं आणि मे महिन्यात पक्षाची केंद्रात सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्री सुद्धा केलं. त्यामुळे या सगळ्या घटना पाहिल्या तर अशी चर्चा सुरू आहे की अमोल बालवडकरांना महापालिकेची उमेदवारी देणं ही काही फार मोठी गोष्ट नव्हतीच. मात्र त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात बंडाची भूमिका घेतली आणि त्यांच्या निवडणुकीत अडथळे आणलेले. त्यामुळे पक्षाकडून त्या पार्श्वभूमीवर बालवडकरांची परीक्षा घेण्यात आली. कारण ज्या पद्धतीने बालवडकर यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवडणुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, त्यावरून इतर कार्यकर्त्यांच्या मनात अशी भावना तयार झालेली की बालवडकरांनी पक्षाशी बेईमानी केली तरी सुद्धा जर या बदल्यात त्यांना पक्षाकडून महापालिकेची उमेदवारी देण्यात येणार असेल तर हा इतर कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय असेल आणि या सगळ्यामुळे स्वतःच्याच चुकीचं फळ बालवडकरांना मिळालं असं आता बोललं जातंय. या सगळ्या घडामोडींनंतर ज्या पद्धतीनं ते स्वतः माध्यमांसमोर येऊन भाजपवर टीका करतायत, आरोप करतायत, हे सगळं करून बालवडकर एक प्रकारे स्वतः पक्षासोबत केलेली बेईमानी झाकण्यासाठी विक्टिम कार्ड खेळतायत असंही बोललं जातंय. पण तुम्हाला काय वाटतं, बालवडकर हे खरंच पक्षनिष्ठ होते की संधी साधू निघाले? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि महापालिकेच्या सर्व अपडेट्ससाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.